नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 6 यातील या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 to 4 हे 4 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहिला प्रश्न, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. पहा, त्यातील पहिला प्रश्न साइन थीटा इंटू कोसेक थीटा. येथे आपल्याला साइन थीटा आणि कोसेक थीटा यांचा मल्टिप्लिकेशन आहे. पहा, साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. साइन थीटा आणि कोसेक थीटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. फक्त येथे अँगल सारखा पाहिजे, थीटा थीटा. त्याप्रमाणे कॉस थीटा आणि सेक थीटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. टॅन थीटा आणि कॉट थीटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. पास यांचा मल्टिप्लिकेशन 1 असतो. साइन थीटा इंटू कोसेक थीटा यांचा मल्टिप्लिकेशन 1, यांचाही मल्टिप्लिकेशन 1 येतो आणि यांचाही मल्टिप्लिकेशन 1 येतो. पहा, येथे आपल्याला साइन आणि कोसेक यांचा मल्टिप्लिकेशन विचारलेला आहे. परीक्षेमध्ये कदाचित कॉस आणि सेक किंवा टॅन आणि कॉट यांचा मल्टिप्लिकेशन विचारतील तर तो 1 असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पहा, साइन आणि कोसेक. साइनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. साइन थीटा म्हणजे काय, त्या अँगल समोरची साईड म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, बरोबर आहे. आणि कोसेक थीटा म्हणजे काय, कोसेक थीटा म्हणजे हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. पहा, दोघांचा मल्टिप्लिकेशन केला आपण तर काय होईल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला आपण तर इंटू हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. हे सर्व कॅन्सल होईल म्हणजे 1/1 म्हणजे आन्सर काय मिळेल 1. म्हणजेच रेसिप्रोकलचा मल्टिप्लिकेशन किती असतो, 1 असतो. त्यामुळे साइन थीटा आणि कोसेक थीटा यांचा मल्टिप्लिकेशन 1 आहे. फक्त येथे अँगल सारखा पाहिजे. येथे 30 डिग्री असेल तर येथे पण 30 डिग्री असायला पाहिजे. पहा, दुसरा प्रश्न, कोसेक 45 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे. पहा, पेज नंबर 127वर आपल्याला टेबल दिलेला आहे. कोसेक हा रो पाहायचा आणि 45चा कॉलम पाहायचा. पहा, कोसेक थीटाऐवजी अँगल कोणता घेणार, 45. त्याची व्हॅल्यू किती आहे, √2. कोसेक 45 म्हणजे √2. पहा, कोसेक काय आहे, साईनचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे साइन 45ची जी व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रोकल आहे. 1/√2 याचा रेसिप्रोकल √2. म्हणजे कोसेक 45 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे, √2. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. 1 + tan स्क्वेअर थीटा म्हणजे काय. पहा, हा फॉर्म्युला आहे. पेज नंबर 128वर ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी आहे. ह्या 3 आयडेंटिटी आहेत. 1 + tan स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. व्हेन वी सी ॲट अ हायर लेवल. पहा, आपण जर हायर लेवलला पाहत असेल तर तेथे अँगल होतो अँगल ऑफ इलेवेशन. आणि डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने पाहत असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन होतो. येथे हायर लेवल आहे त्यामुळे अँगल कोणता होतो, अँगल ऑफ इलेवेशन. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 11/61. तर कॉस थीटाची व्हॅल्यू किती असेल ती फाइंड आउट करायची आहे. परंतु युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे तो फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी 3 आहेत. पहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा = 1 ही एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. दुसरी आहे 1 + tan स्क्वेअर थीटा = सेक स्क्वेअर थीटा आणि 1 + कॉट स्क्वेअर थीटा = कोसेक स्क्वेअर थीटा. पहा, या 3 आयडेंटिटी यापैकी जी आपल्याला येथे अप्लाय होईल ती वापरून आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. येथे साईनची व्हॅल्यू दिली आपल्याला म्हणजे कॉसची काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार, बरोबर आहे. पहा, सोल्युशन साइन थीटा = 11/61 हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी वापरायची आहे म्हणजे आपण फॉर्म्युला वापरणार. वी नो
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे साइन स्क्वेअरला आपण या साईडला पास करू. देअरफोर यावरून कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल 1 मायनस हे साइन स्क्वेअर थिटा इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे आल्यावर मायनसमध्ये होतील साइन स्क्वेअर थिटा. आता व्हॅल्यू पुट करू. साइन थिटाची व्हॅल्यू एवढी आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे. पहा साइन थिटाची व्हॅल्यू 11/61 आहे. साईनला स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूला पण आपण स्क्वेअर करणार. पहा आता आपल्याला हा स्क्वेअर करावा लागेल. 1 मायनस 11चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 121 आणि 61चा स्क्वेअर म्हणजे काय 61 × 61. पहा 1ने मल्टिप्लाय केलं तर 61च होईल. 6ने मल्टिप्लाय करू, ही ॲडिशन 1 2 7 आणि 3. पहा 61चा स्क्वेअर किती आहे 3721. बरोबर आहे. आता आपल्याला येथे काय करावं लागेल, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. येथे डिनोमिनेटर काहीच नसेल तर 1 घ्यायचा आपण. पहा इथे तिरपा गुणाकार, हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 1ने मल्टिप्लाय केलं तर 3721च होईल. हे मायनस साईन ॲज इट इज आणि 1ने मल्टिप्लाय केलं 121ला तर 121च होतील. आणि हा मल्टिप्लिकेशन छेदाछेदांचा मल्टिप्लिकेशन 3721. पहा आता ही सबट्रॅक्शन किती होईल 3721मधून 121 मायनस केले आपण तर 0 0 6 आणि 3 म्हणजे 3600 अपॉन 3721. परंतु ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला कॉस स्क्वेअर थिटाची मिळाली. आपल्याला स्क्वेअर पाहिजे का स्क्वेअर नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे फक्त कॉस थिटा पाहिजे. म्हणजे याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावे लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. कॉस स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हे स्क्वेअर साईन निघून जाईल आणि फक्त कॉस राहील कॉस थिटा. याचं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे 36 हे कशाचं स्क्वेअर आहे 6चा आहे. बरोबर आहे. म्हणजे 36 ऐवजी 6 होतील आणि डबल 0 ऐवजी एकच 0 येईल. म्हणजे 60चा स्क्वेअर हा आहे आणि हा 61चा आहे. हे माहिती असायला पाहिजे. पहा कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 60/61. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. म्हणजे टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला साईनची काढायची. साईन थिटा किती असेल कॉस थिटा किती असेल. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु कॉटची काढावी लागेल, सेकची काढावी लागेल आणि कोसेकची पण काढावी लागेल. बरोबर आहे. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. म्हणजे एक व्हॅल्यू दिलेली आहे तर आपल्याला या 5 व्हॅल्यू काढायच्या आहेत. सोल्युशन पहा फॉर्म्युले वापरायचे, खूप लवकर व्हॅल्यू मिळतात आपल्याला. टॅन थिटा इक्वल टू 2 हे काय गिवन. वी नो दॅट पहा टॅन असणारी आयडेंटिटी कोणती आहे 1 + टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आता टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, यावरून आपल्याला सेकची काढता येईल. देअरफोर 1 + पहा टॅन थिटा व्हॅल्यू 2 आहे, परंतु टॅनला स्क्वेअर आहे म्हणजे आपण इथे 2ला स्क्वेअर करू इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पहा 1 + 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे 5 होतील इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पहा येथे सेक स्क्वेअर आलेला आहे, आपल्याला स्क्वेअर नको आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेऊ. पहा टेकिंग स्क्वेअर रूट देअरफोर पहा प्रथम आपण सेक लिहू सेक थिटा, याचं स्क्वेअर रूट सेक थिटा होईल आणि 5चं स्क्वेअर रूट √5. पहा सेकची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पहा सेकची व्हॅल्यू काढली आपण. आता पहा सेकची व्हॅल्यू फाइंड आउट केली, परंतु सेक म्हणजे काय कॉसचा रेसिप्रोकल आहे. नाऊ कॉस थिटा
कॉस थिटा म्हणजे काय 1 अपॉन सेक थिटा. 1 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू √5 काढली आपण, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 अपॉन √5. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन √5. पहा आता कॉसची पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पहा कॉसची व्हॅल्यू माहिती असेल तर आपल्याला साईनची व्हॅल्यू काढता येते. वी नो कॉस जर माहीत असेल साईन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी यूज करणार आपण. आपल्याला कॉसची माहिती आहे, साईनची काढायची, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. पहा 1 मायनस कॉसची व्हॅल्यू 1 अपॉन √5 आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे. 1 मायनस 1चा स्क्वेअर 1 आणि √5चा स्क्वेअर केला आपण तर फक्त 5 येतो. बरोबर आहे. पहा इथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 5 × 1 5 होतील, हे मायनस साईन 1 × 1 1 आणि 1 × 5 5, म्हणजे काय मिळेल आपल्याला. पहा 5 मायनस 1 म्हणजे 4 होतील आणि 5. ही व्हॅल्यू कशाची मिळाली, साईन स्क्वेअर थिटा. परंतु आपल्याला स्क्वेअर पाहिजे का, नाही, म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. पहा टेकिंग स्क्वेअर रूट देअरफॉर साईन थिटा ही व्हॅल्यू किती मिळेल. पहा न्यूमरेटरचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि डिनोमिनेटरचं पण घ्यायचं आहे. 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, परंतु 5चं काय होईल √5 होईल, कारण 5 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, परंतु 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. पहा साईनची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. बरोबर आहे. साईन फाइंड आउट केला, कॉस फाइंड आउट केला, सेक पण झालेला आहे. आता कॉट आणि कोसेक राहिलेले आहेत. पहा आपल्याला साईनची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे कोसेकची काढता येईल. 9 कोसेक थिटा म्हणजे काय 1 अपॉन साईन थिटा. बरोबर आहे. साईन थिटाची व्हॅल्यू काढली आपण, ती आली 2 अपॉन √5. बरोबर आहे. पहा इथे 1 अपॉन असल्यामुळे आपण काय करणार, याचा रेसिप्रोकल करणार, म्हणजे √5 वर जातील आणि 2 खाली येतील, म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर कोसेक थिटा इक्वल टू √5 अपॉन 2. पहा कोसेकची पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला. 9 कॉट थिटा म्हणजे काय 1 अपॉन टॅन थिटा. टॅन आणि कॉट रेसिप्रोकल आहेत. टॅनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे 2 आहे, म्हणजे कॉटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 अपॉन 2. देअरफॉर कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन 2. पहा अशा प्रकारे आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर आहे. एक व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून 5 व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत. देअरफॉर सर्व व्हॅल्यू आपल्याला येथे एकत्र लिहायचे आहेत. साईन थिटाची व्हॅल्यू काढली आपण, ती मिळाली 2 अपॉन √5. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 अपॉन √5. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण काढली कॉटची व्हॅल्यू. कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन 2. सेकची पण व्हॅल्यू काढली आपण, ती आली √5 आणि कोसेकची पण व्हॅल्यू काढली, ती आहे √5 अपॉन 2. एवढ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. पहा प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला बाकीच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे साईन थिटा किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे, कॉस थिटा पण फाइंड आउट करायचा आहे, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा दिलेली आहे आणि कोसेक थिटा. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा एक व्हॅल्यू दिलेली आहे, 5 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा सेकची व्हॅल्यू दिलेली आहे. सोल्युशन सेक थिटा इक्वल टू 13 अपॉन 12 हे आपल्याला दिलेलं आहे. पहा सेक दिलेला आहे. सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा आहे. बरोबर आहे. म्हणजे कॉसची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ही व्हॅल्यू काढू. वी नो सेक दिलाय म्हणून कॉस काढता येईल. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा.
1 अपॉन सेकची व्हॅल्यू 13/12 आहे, म्हणजे रेसिप्रोकल असल्यामुळे आपण काय करणार, हे 12 वर जातील आणि 13 खाली येतील, म्हणजे कॉसची व्हॅल्यू मिळाली. एक रेशो मिळाला आपल्याला, कॉस थीटा इक्वल टू 12/13. कॉसची व्हॅल्यू माहिती असेल तर आपल्याला साईनची व्हॅल्यू काढता येते ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी यूज करून. वी नो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, साईनची काढायची, त्यामुळे आपण काय करू, साईन या बाजूला राहू देऊ आणि कॉस त्या साईडला मायनस करू. मायनस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉसची व्हॅल्यू ही आली, परंतु स्क्वेअर आहे, म्हणजे या व्हॅल्यूला आपण स्क्वेअर करणार. प्रथम हा स्क्वेअर करून घेऊ. 144 आणि 13चा स्क्वेअर 169. आता येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 169 इंटू 1 169 होतील, हे मायनस साईन 1 इंटू 144 म्हणजे 144 आणि 1 इंटू 169 म्हणजे 169 होईल, बरोबर आहे. या दोघांची सबट्रॅक्शन ती होणार आहे 25 आणि अपॉन 169. परंतु ही व्हॅल्यू कशाची मिळाली, साइन स्क्वेअर थीटा. आपल्याला काय पाहिजे, साइन पाहिजे, स्क्वेअर नको आहे, म्हणून आपण काय करणार, स्क्वेअर रूट घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट, देअरफॉर स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा स्क्वेअर साईन निघून जाईल, फक्त साईन राहील. आणि 25चं स्क्वेअर रूट 5 आहे आणि 169चं स्क्वेअर रूट 13 आहे, म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. साईनची व्हॅल्यू मिळाली, कॉसची पण मिळाली, बरोबर आहे. साइन कॉस व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. साईनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे टॅनची काढता येईल. नाऊ टॅन थीटा म्हणजे काय, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू 5/13 आहे आणि कॉस थीटाची व्हॅल्यू 12/13 आहे. हे काय होईल, 5/13. हा रेशो ॲज इट इज, येथे डिव्हिजन आहे, म्हणजे येथे आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे नंबर खालीवर होतील, म्हणजे 13 वर जाईल आणि हे 12 खाली येतील. आता इथे 13 कॅन्सल होतील, म्हणजे 5/12. ही व्हॅल्यू कशाची मिळाली, टॅन थीटाची. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू 5/12. साइन कॉस टॅन या व्हॅल्यू काढल्या आपण. सेकची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. आता कॉटची काढायची. टॅनची माहिती आहे, म्हणजे कॉटची काढता येईल, फक्त याचा रेसिप्रोकल करायचा. नाऊ कॉट थीटा म्हणजे काय, 1/tan थीटा, म्हणजे 1/tan थीटा ही व्हॅल्यू 5/12 आहे, म्हणजे काय होईल, येथे 12 वर जातील आणि 5 खाली येतील. ही पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला, कॉट थीटा इक्वल टू 12/5. कॉटची पण व्हॅल्यू मिळाली. आता कोसेकसाठी आपण साईनची काढलेली आहे. साईनचा रेसिप्रोकल म्हणजे काय, 13 वर जातील 5 खाली येतील. नाऊ कोसेक थीटा म्हणजे 1/sin थीटा, म्हणजे 1/sin थीटाची व्हॅल्यू मिळाली 5/13, बरोबर आहे. म्हणजे 13 वर जातील आणि 5 खाली येतील. देअरफॉर कोसेक थीटाची व्हॅल्यू मिळाली, कोसेक थीटा इक्वल टू 13/5. कोसेकची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता सर्व व्हॅल्यू आपल्याला एकत्रित लिहायचे आहेत. 5/13 टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा दिलेली आहे, आपण काढलेली आहे कोसेक थीटा.
पहा मित्रांनो, प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.